गंभीर घटना आहे। या घटनेतून राज्यात अथवा देशात चुकीचा मेसेज जाणं अत्यंत डेंजरस किंवा घातक असेल। त्यामुळे या संपूर्ण विषयाचा गांभीर्य लक्षात घेता शासनाने या संदर्भातली सखोल चौकशी SIT मार्फत करावी। माननीय अध्यक्ष महोदय, आपण जे निर्देश दिलेले आहेत त्याचं निश्चितपणे पालन होईल। मराठ्यांना रिझर्वेशन देणं आवश्यक आहे, ते ओबीसीतून द्यावं लागेल आणि त्यांची जी क्रीमी लेअर आहे ती नीट डिफाईन करून त्यांना बाहेर काढावं लागेल। तुम्ही कशा तऱ्हेने सर्वे घेतला त्याच्यापेक्षा तर निष्कर्ष काय हा महत्वाचा आहे। निष्कर्ष काय काढलाय की शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास तोच आहे म्हणजे मग ते ओबीसी मध्येच यायला पाहिजेत। समाज शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास आहे मराठा वर्ग असं हे म्हणतात, मग ओबीसीचं डेफिनेशन काय आहे? तीच डेफिनेशन आहे। हा, त्यामुळे त्यांना ओबीसीतच घालावं लागेल आणि जरांगे बरोबर तेच मागणी करतायत ना की आम्हाला ओबीसी मध्ये घाला, म्हणजे ते 50% वर जात नाही। मराठा समाजामध्ये आरक्षण आवश्यक आहे। तिथले अनेक लोक खरेच गरीब आहेत, त्यातला क्रीमी लेअर जो आहे, जे साखर सम्राट आहेत, शिक्षण सम्राट आहेत, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना अर्थातच आरक्षण मिळणार नाही। तेव्हा ती क्रीमी लेअर काय ती डिसाईड करा आणि उरलेल्या लोकांना ओबीसी मधनं आरक्षण द्या, तर ते टिकेल।